हॅलो एव्हरीवन, दिस इज पवन, हेड ऑफ डॉक्टर पवन करिअर मेंटरिंग प्रोग्राम. आज मी तुमच्यासमोर ऑब्झर्वेशन आणि माझा एक्सपिरियन्स या दोन गोष्टी शेअर करण्यासाठी आलेलो आहे. डॉक्टर पवन करिअर मेंटरिंग एक असा प्रोग्राम लॉन्च करतोय ज्याचं नाव आहे व्हायटल्स ऑफ नर्सिंग, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ नर्सिंग टू दी मास्टर्स ऑफ द नर्सिंग इथपर्यंतचा प्रवास, इथपर्यंतचा तुमचा जर्नी, यामध्ये कम्प्लीट पर्सनल 1-to-1 मेंटरिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्ही तुम्हाला मिळवून देत आहोत. तर काय आहे व्हायटल्स ऑफ नर्सिंग? सो बघा, बेसिकली व्हायटल्स ऑफ नर्सिंग म्हणजे जिथं तुम्हाला N फॉर नर्सिंग टू G फॉर दी नर्सिंग, जे लास्ट अल्फाबेट आहे तिथपर्यंतचा जो तुमचा जर्नी, या जर्नीचा जो तुमचा पूर्ण ट्रॅव्हल कॉस्ट, आय एम नॉट सेइंग इन टर्म्स ऑफ मनी, जो तुमचा एक्सपिरियन्स म्हणतोय तो एक्सपिरियन्स दुसऱ्याकडनं घेण्यापेक्षा जो एक्सपिरियन्स तुम्हाला पर्सनलाइज मेंटरिंगमधून मिळाला, तर तुम्हाला येणारे MHSचे पेपर्स, तुम्हाला स्टडीमध्ये लागणारा वेळ, तुम्हाला पोस्टिंग्समध्ये येणारे प्रॉब्लेम्स, तुम्हाला क्वेश्चन फॉर्मिंग, तुम्हाला आन्सर्स फॉर्मिंग, या सगळ्या गोष्टींचं जे म्हणतो आपण की समजत नाही, या सगळ्या गोष्टी पर्सनलाइज मेंटरिंगमधून ज्यावेळेस बेटर बनायला चालू होतात त्यावेळेस एक परफेक्ट आणि एक सिक्युअर रिझल्ट तुम्हाला मिळायला चालू होतो. हा प्लॅटफॉर्म आणि हा प्रोग्राम तुम्हाला याच गोष्टी सिक्युअर करून देण्यासाठी मदत करतोय. ॲनाटॉमी सारखा एकदम वास्ट ओलाटाईल सब्जेक्ट, फिजिओलॉजी सारखा कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट, बायोकेमिस्ट्री, या दोघांचं मिक्सचर, आणि हे तिन्ही सब्जेक्ट ज्यावेळेस फर्स्ट इयर नर्सिंगमध्ये येतो आपण, हे तिन्ही सब्जेक्ट समजायला आपल्याला खूप हार्ड जातात, कारण आपल्याकडे नसतं प्रॉपर बेसिक्स. सो बेसिक्स कसं क्लिअर करायचं, कुठून क्लिअर करायचं, त्यासाठी लागणारे बुक्स, त्यासाठी लागणाऱ्या नोट्स आणि त्यासाठी लागणारे व्हिडिओज, या तिन्ही गोष्टी जर आपल्यासोबतच्या आपल्या पर्सनल मेंटरने जर प्रोव्हाइड केल्या, तर मला वाटतं की येणारे प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स नसून आपल्या स्ट्रेंथ बनतील. आता 3 सब्जेक्ट तुम्ही मास्टर केले, तुम्हाला ॲनाटॉमी येते, फिजिओलॉजी येते, बायोकेमिस्ट्री येते, पण तुम्हाला पेपरमध्ये जाऊन रिप्रेझेंट कसं करायचं, एक्झामिनर समोर बसलाय, वायवा कशी प्रेझेंट करायची, आपली कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा. आपण पेपरला जातो, आपल्याला पेपर लिहिता येत नाही, आपल्याला SAQ, LAQ, BAQ, MCQ प्रत्येक गोष्टीचं एक सेपरेट नॉलेज पाहिजे. जर तुम्हाला MCQ सोडवायचं आहे तर तुम्हाला डीप नॉलेज पाहिजे, जर तुम्हाला BAQ सोडवायचं आहे तर तुम्हाला ओव्हरऑल नॉलेजचा एक कॉन्सेप्च्युअल पार्ट पाहिजे, SAQ, LAQ साठी तुम्हाला स्ट्रक्चरल आन्सर फॉर्मिंग यायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी कोणालाही ज्यावेळेस नवीन असतं त्यावेळेस माहीत नसतं, पण जर आपण ज्यांना माहीत नाहीत किंवा ज्यांना माहीत आहेत किंवा जे आता येणार आहेत, या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण ज्यावेळेस समोर चालतो तर याचा फायदा 100% होतो. सो दॅट्स वाय डोंट वेस्ट युअर टाईम अँड सिक्युअर युअर फ्युचर विथ दी डॉक्टर पवन करिअर मेंटरिंग प्रोग्राम. आणि व्हायटल्स ऑफ नर्सिंगमध्ये लवकरात लवकर सबस्क्राईब व्हा आणि आपलं फ्युचर